नमस्कार. श्रीदेवी किचन प्रतिभाच रेसिपीमध्ये मनापासून स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत सकाळचा नाश्ता. पोहे उपीट आपण नेहमी बनवतो. आज आपण इथे रवा आणि पोहे मिक्स करून अगदी पौष्टिक आणि हेल्दी असा नाश्ता बनवणार आहोत. मुलंच काय, घरातील सर्वच आवडीने खातील आणि मुलांच्या टिफिनमध्येही देऊ शकतो. बनवायलाही साधा सोपा असाच आहे. कमी वेळेत तयार होतो. सुरुवात करूया. इथे मी 1 वाटी एवढे पोहे घेतले आहेत. याच वाटीने आपण दुसरेही जिन्नस मोजून घेऊयात. पोहे आता ताटात काढून घेतले आणि निवडून घेऊयात. थोडेसे पाकडून घेऊयात किंवा चाळणीने गाळून घ्यायचे. आता पोहे मी आधीच साफ करून घेतले होते. तरीही एकदा हात फिरवून घेतला आणि त्यानंतर आता एका खोलगट भांड्यामध्ये पोहे घातले. यात पाणी घालून अगदी हलक्या हाताने हे पोहे धुवून घेऊयात आणि यातील सर्व पाणी निथळून घेऊयात. तर 1-2 पाण्याने मी पोहे चांगले धुवून घेतले. आता ज्या वाटीने आपण पोहे मोजून घेतले होते या वाटीने, आता याच वाटीने आपण इथे 1 वाटी एवढा रवा घेतला आहे. 1 वाटी पोहे, 1 वाटी रवा घेऊयात. आणि याच वाटीने आता पाऊण वाटी एवढे दही घेतले. दही थोडंसं आंबट असं घ्यायचं, अजूनच हा नाश्ता मस्त होतो. ताक घेत असाल तर 1 वाटी एवढं ताक घेऊ शकता. आता दही, रवा, पोहे चांगलं एकजीव करून घेऊयात. सगळं हे चांगलं मिक्स करून घेतल्यानंतर आता ज्या वाटीने आपण दही घेतलं होतं त्याच वाटीत अर्धी वाटी एवढं सुरुवातीला पाणी घेऊयात आणि पुन्हा एकदा चांगलं मिक्स करून घेऊयात. रवा आणि पोहे पाणी शोषून घेईल इतपत यात पाणी घालायचं. तर हे पहा, जास्तही पातळ नाही किंवा अगदीही कोरडं असं नाही आहे, इतपत असं हे भिजवून घेतलं. आता हे एक 9-10 मिनटं भिजतं आहे. तोपर्यंत आपण इथे चटणी बनवून घेऊयात. तर चटणी बनवण्यासाठीचे साहित्य पाहूयात. तर इथे मी घेतले आहे एक अर्धा चमचा एवढी उडीद डाळ, अर्धा ते पाऊण चमचा एवढी चणा डाळ, सोबतच एक 2.5 ते 3 इंच एवढ्या ओल्या नारळाचा तुकडा त्याचे असे काप करून घेतले. ओले खोबरं नसेल तर नाही घातलं तरी काही हरकत नाही, पण ओल्या नारळामुळे अजूनच या चटणीला फार छान अशी चव येते. सोबतच एक हिरवी मिरची, 2 लाल अख्ख्या सुक्या मिरच्या, बेरडी मिरची आहे त्याने रंगही चटणीला छान येतो. एक मध्यम आकाराचा कांदा मोठ्या फोडींमध्ये चिरलेला आणि 2 टमाटे मध्यम आकाराचे मोठ्याच फोडींमध्ये जाडसर चिरून घेतलेली. त्यानंतर एक 9 ते 10 लसूण पाकळ्या, अर्धा इंच आल्याचा तुकडा, कढीपत्त्याची पानं. इथे मी अर्धा इंच एवढा चिंचेचा तुकडाही घेतला आहे. आता गॅसवर इथे तवा ठेवून घेतला. पोहे खाण्याचे 2 चमचे एवढे तेल घातले. यात आता चणा डाळ आणि उडीद डाळ घालूयात. मध्यम आचेवर थोडीशी अशी खमंग भाजून घ्यायची. सुरुवातीला जास्त लाल नाही करायची. थोडीशी अशी भाजत आली की तेव्हा यात घालूया आता ओल्या नारळाचे काप, आले आणि लसूण. ओले नारळही 1-2 मिनटं असं यात भाजल्यानंतर त्यानंतर आता पुढचे जिन्नस घालूयात. आता यात अख्खी लाल सुकी मिरची, तुकड्यांमध्ये केलेली एक हिरवी मिरची घातल्यानंतर अजून काही सेकंद यात भाजून घेऊयात. असे वेगवेगळे जिन्नस घालून भाजले तर म्हणजे सर्व जिन्नस एकसारखे भाजले जातात. त्यानंतर आता कांदा घालूयात आणि कांदाही आपल्याला जास्त असा लाल करायचा नाही आहे किंवा जास्तच असा काळा करायचा नाही आहे. तर अगदी तेलात या जिन्नसांसोबत एकसारखं भाजला गेला पाहिजे. आता कांदा थोडंसं 1-2 मिनटं भाजल्यानंतर यात टोमॅटोच्या फोडी घालूयात आणि पुन्हा मध्यम आचेवर एकसारखं हे मिक्स करून भाजून घेऊयात. जास्त न भाजता टोमॅटो मऊ होईपर्यंतच हे भाजायचं आहे. तर हे पहा, टोमॅटोच्या फोडी दिसत आहेत पण मऊ झालेत इतपतच भाजून घेतलं आणि कांदासुद्धा जास्त काळा केला नाही. सर्व असं हे लालसर भाजून झालं. आता एका ताटात काढून घेतलं आणि आता थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यात घालूयात. त्यानंतर आता यात घालूया अर्धा चमचा एवढी काश्मीरी मिरची पूड किंवा घरचं लाल तिखट. तुम्हाला चटणी तिखट हवी असेल तर घरचं लाल तिखटही घालू शकता, पण काश्मीरी मिरची पूडने अजूनच चटणीला रंग छान येतो. त्यानंतर इथे चवीनुसार मीठ आणि इथे अर्धा इंच एवढा चिंचेचा तुकडा घातला. चिंचेमुळे अजूनच चटपटीत अशी ही चटणी होते. आता सर्व पाणी घालून अशी ही चटणी वाटून घेतली, जास्तही पातळ ठेवली नाही.
आणि खूप जास्त घट्टही नाही. तर हे पहा, या पद्धतीची सर्व चटणी मी इथे वाटून घेतली. आता याला तडका देण्यासाठी एका कटल्यामध्ये तेल घेतलं. तेल गरम झाल्यावर यात 1 चमचा एवढी मोहरी घालूयात. मोहरी चांगली फुटली की त्यानंतर घालूयात अर्धा चमचा एवढे जिरे. जिरे मोहरी चांगले फुलल्यानंतर कढीपत्त्याची पानं घालूयात आणि गरमागरम तडका या चटणीवर घालूयात. तडका घातल्यानंतर हे सर्व मिक्स करून घेऊयात. हवं तर तुम्ही हिरवी चटणीही बनवू शकता. मी इथे या नाश्त्यासोबत ही अशी लाल चटणी बनवून घेतली. तर आपली चटणी ही तयार आहे. खूप चटपटीत आणि मस्त अशी ही चटणी झाली होती. त्यानंतर आता आपले पोहे आणि रवाही चांगले भिजले आहेत. अजूनच हे थोडंसं कोरडंसं झालं आहे. हे पहा, एकदा पुन्हा मिक्स करून घेऊयात आणि आता हे थोडं थोडं करून मिक्सरच्या भांड्यात घालूयात. मोठं भांडं असेल तर 1-2दा किंवा एकदामध्येच हे फिरवून घेऊ शकता आणि अगदी थोडंसं पाणी घालायचं आहे. हे वाटलं जाईल इतपतच पाणी घालायचं. अगदी आपण इडलीचं पीठ ठेवतो घट्टसर, तेवढंच पाणी तसंच वाटून घ्यायचं आहे. जास्त पातळ करायचं नाही. तर हे पहा, अगदी घट्टसर असंच ठेवलं आहे. आता सर्व हे एका भांड्यात काढून घेतलं आणि याच पद्धतीने अगदी थोडंसं पाणी घालून आपण हे वाटून घेऊयात. तर सुरुवातीचं अगदीच घट्ट होतं म्हणून मी अगदी यात 2 चमचे पोहे खाण्याचं पाणी घालून असं हे शेवटची बॅच वाटून घेतली आणि आता हे सगळं मिक्स करून घेऊयात. मिक्स करताना एकच दिशेने आपल्याला हे फेटायचं आहे. हे पहा, असं एकच दिशेने फेटायचं, असं दुसऱ्या बाजूने फेटायचं नाही. एकच दिशेने फेटल्यामुळे खूप छान अशी या नाश्त्याला जाळी येते. आता चवीनुसार मीठ घातल्यावरही एकाच दिशेने फेटून घेते, उलटं न फेटतात. तर हे पहा, असं एकाच दिशेने मी सगळं फेटून घेतलं. असं उलटा चमचा न फिरवता असा सर्व एकाच बाजूने सगळं हे मिक्स करून घेतलं आणि त्यानंतर आता शेवटी यात घालूयात अगदी पाव चमचा एवढा सोडा. पाव चमचालाही कमी घातला, 1 चिमूट सोडा घातला तरीही चालेल. आधीच आपण हे पीठ चांगलं फेटून घेतलं आहे, दहीसुद्धा घातलं आहे त्यामुळे. आता चिमूटभर सोडा घातल्यावर यात अगदी थोडंसं पाणी घालायचं. सोडा भिजेल इतपतच पाणी घालायचं, म्हणजे अगदी मग चांगला सक्रिय होतो किंवा ॲक्टिवेट होतो. आणि सगळं हे मिक्स करून घेतलं एकाच दिशेने आणि तेव्हाच जास्त आंबवायचं नाही किंवा अजून थोडा वेळ न ठेवता आपण तेव्हाच याचा नाश्ता किंवा असा हा डोसा फिरवून घ्यायचा. तर एक पळीभर पिठाचा असा थोडासा जाडसरच ठेवला आहे मी. तर हे पहा, अगदी पटकन याला अशी जाळी येते. तर तुम्ही पाहू शकता सर्व बाजूने असे छेद आले आहेत. अगदी स्पॉन्जी आणि जाळीदार असा हा नाश्ता होतो. अगदी थोडासा सोडा घातला. आता कळ्या अशा सुटायला लागल्या की थोडंसं कडेने तेल सोडायचं किंवा नाही सोडलं तरी काही हरकत नाही आणि मग उलट करून घेऊयात. उलट बाजूनेही तुम्ही तूप, बटर किंवा तेल लावून घेऊ शकता आणि दोघं बाजूने असा खमंग खरपूस भाजून काढून घेऊयात. आता दुसराही डोसा दाखवते. तर हे पहा, डोसासारखा किंवा उत्तप्पमसारखा खूप छान याला अशी जाडी येते. तर हे पहा, दुसराही असा जास्त प्रेस करून नाही पसरवायचं, तर अगदी थोडंसं हलक्या हाताने पळी अशी फिरवायची. त्या दोघंही बाजूने याच पद्धतीने भाजून काढून घेतलेत. अगदी चिमूटभर सोडा घालायचा. जास्त पीठ पातळ करायचं नाही. इडलीपेक्षा घट्ट ठेवलं तरीही चालेल, पण पातळ करू नका. आणि ताक घेत असाल तर 1 वाटी एवढं, दही घेत असेल तर अर्धी ते पाऊण वाटी एवढं. तर हे पहा, पटकन असे हे नाश्ता होतात, पटापट असे हे डोसे होतात. जाड बारीक तुमच्या आवडीनुसार तुम्ही हा डोसा पसरवून घेऊ शकता. तर हे पहा, हा मी पातळही डोसा पसरवला तरीही अजिबात करपला नाही. सुरुवातीला तवा चांगला गरम करून घ्यायचा, त्यानंतर मध्यम ते मंद आचेवर असे शेकून घ्यायचे. तर हे पहा, चांगला एकसारखा भाजला गेला आहे, तेवढा स्पॉन्जी आणि जाळीदार असा झाला आहे. आपण हातात घेऊन प्रेस करतोय तरीसुद्धा त्याच जागेवर येतो आहे. अगदी मुठीत बंद होऊन जातोय, इतका लुसलुशीतही होतो. खायलाही तेवढाच टेस्टी लागतो. मुलांचाही आवडीचा असा हा नाश्ता आहे आणि या चटणीसोबतही खूप मस्त लागतो. तर सर्व डोसे असे मी ह्या पद्धतीने बनवून घेतले. रेसिपी आवडल्यावर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंटद्वारेही नक्की सांगा. अशाच नवीन रेसिपीसोबत पुढच्या भागात पुन्हा भेटूया. धन्यवाद.